परब साहेब, सुधीर भाऊ एक जबाबदार मंत्री आहेत, अर्थमंत्री म्हणून ते राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते इक्विव्हॅलंट त्या ठिकाणी आहेत असं आपण मानायला हरकत नाही। आणि त्याच्यामुळे परब साहेब तुम्ही विरोधी पक्षनेत्यांचं का असं करताय मला सांगा। नाही ना, आम्ही अरे विरोधी पक्षनेते बोलतात, त्यांचं भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पाडताय। विरोधी पक्षनेत्यांचं भाषण बंद पाडतात, आम्हाला काय प्रॉब्लेम? सन्माननीय परब साहेब, आम्हाला काही सन्माननीय परब साहेब, आम्हाला काही ऐका विरोधी मंत्री महोदय इथे आहेत, ते नोंद घेत आहेत, मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता विरोधी पक्षनेते बोलत आहेत, तिथे पूर्ण होऊ द्या ना। आपण विनंती करू शकतो, फक्त रिक्वेस्ट करू शकतो, कामकाज तहकूब झालं तर पुढे हे होईल, पण ते थांब असले तर काय करायचं? तरी सन्माननीय विरोधी पक्षनेते आपण मला असं वाटतं की सुरू ठेवावं, नोंद घेत आहेत ना मंत्री महोदय परब साहेब। आम्ही विनंती करू शकतो, सन्माननीय सदस्य जागेवर बसा। लाड साहेब, दत्के साहेब, निलय नाईक साहेब, आपल्या सभागृहाचा वेळ वाया जातोय। माझी विनंती आहे, मला असं वाटतं सन्माननीय विरोधी पक्षनेते दानवे साहेब, आपल्याला विनंती आहे की खाली बसा बरं दोघं। बरं ऐका सभागृहाची प्रथा, परंपरा, इतिहास असा आहे, बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो, परंतु या ज्या संविधानिक पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याचं भाषण ज्या वेळेला चालू असतं इथे कोणी बसलेलं नाहीये। आणि किती अन्याय करणार सुधीर भाऊंवरती, किती अन्याय करणार? म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय, याला काय अर्थ आहे? माझी हरकत आहे, आपण रुलिंग द्यावं। माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का? किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोला, राज्यमंत्री त्यांच्याकडे नाहीच आहेत, त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्यांना काही मिळालेलं नाहीये, राज्यमंत्री नाहीये। कॅबिनेट असली असती, कमीत कमी विनंती केली असती की आज कॅबिनेट आहे, आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी, दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो, आम्ही मान्य केलं। आता प्रवीणजी दरेकर, माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते, पण 2 वाजता कॅबिनेट आहे, 2 वाजता कॅबिनेट नाही, तुम्ही असं आर्ग्युमेंट नका करू, तुम्ही खाली बसा बरं। तुम्ही काय मला तुमचा मुद्दा मी सगळं आतून ऐकलेलं काय झालं ते। हे पहा, मी सन्माननीय केसरकर साहेबांशी या विषयावर चर्चा केली होती, कालच बजेट सुरू करायला पाहिजे होतं, पण त्यांचा पण बिझनेस बऱ्याच वेळेला होत